ठाण्यातील खोट्या गुन्ह्यात फडणवीस शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न, निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांनी सोपवला सरकारकडे अहवाल, तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस. बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीवर भाजपा मेहरबान, आरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक, शाळेत 4 वर्षाच्या मुलीवर झाला होता अत्याचार. पुण्यात राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात, पुणेकरांना मोफत मेट्रो बस प्रवासाचं आश्वासन, कामांची अष्टसूत्री जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात, आज मुंबई, सोलापूर, बीडमध्ये प्रचार. मनपा प्रचाराचे शेवटचे 4 दिवस, आज अजित पवारांचा पुण्यात रोड शो. आज सुप्रिया सुळेंचा कळवा मुंब्रा दौरा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देणार बळ. नाशिक नंतर आज संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेपूर्वी रोड शोही होणार. सोलापूरच्या सभेतून असदुद्दीन ओवैसींचं अजित पवारांना खुलं आव्हान, म्हणाले भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून 3 मिनिटात अजित पवारांना गप्प करेन आणि परत पाठवेन. मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, आगरी समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, तर एआय ऑडिओ असल्याचा मीनाक्षी शिंदेंचं प्रत्युत्तर. एमआयएम भाजपसाठीच काम करतं, त्याचं प्रात्यक्षिक अकोटमध्ये दिसलं, काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडींचा अकोट, अकोल्यातून हल्लाबोल. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी, आरोपींमध्ये मुख्य सूत्रधाराचाही समावेश. 12वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्रिका 12 जानेवारीपासून मिळणार, एचएससी बोर्डाची माहिती. पश्चिम रेल्वेच्या आज 250हून अधिक लोकल रद्द, 6व्या मार्गिकेच्या कामासाठी लोकलवर गंडांतर. राजस्थानच्या जयपूरमध्ये हिट अँड रन, भरधाव कारनं 18 जणांना चिरडलं, एकाचा झाला मृत्यू. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी आरजेडी प्रमुख लालू यादवांसह कुटुंबाविरुद्ध आरोपपत्र निश्चित, दिल्ली न्यायालयानं दिले आदेश. पश्चिम बंगालमध्ये ईडी, तृणमूल उच्च न्यायालयात, आयपॅक प्रकरणी दुसऱ्या दिवशी नाट्यमय घडामोडी. व्यापार करारावरून संपर्कवाद, मोदींनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा अमेरिकेचा दावा, भारताकडूनही इन्कार. विश्वासू देशांनाच बरोबर घेणार, गाझामध्ये सैन्य पाठवण्यावरून इस्रायलनं पाकिस्तानला झिडकारलं. न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा मार्ग मोकळा, बीसीसीआयच्या डॉक्टरांचा श्रेयसला ग्रीन सिग्नल.